नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्गनचा फ्रॉक किंवा नेटचा फ्रॉक कसा शिवायचा ते पाहणार आहोत। तर हा जो फ्रॉक आहे हा मिडी ड्रेस आहे आणि बलून स्लीव्ज आपण यामध्ये बनवलेला आहे आणि हा ड्रेस आपण एका साडीपासून बनवलेला आहे। तर तुम्ही हा जो ड्रेस आहे ऑर्गनचा फॅब्रिकपासून देखील बनवू शकता किंवा कुठलंही नेटचं फॅब्रिक यूज करून तुम्ही हा ड्रेस बनवू शकता। तर हा जो ड्रेस आहे वुमन्स ड्रेस आहे आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की ड्रेस कसा शिवलाय। तर इथे मी साडी घेतलेली आहे, नेटची साडी आहे। ॲक्च्युली हे माझ्या कस्टमरचा ड्रेस आहे आणि बटर क्रेपचं लाइनिंग जे आहे ते मी इथे यूज केलेलं आहे। साडीवरती अशा प्रकारची एम्ब्रॉयडरी जी आहे ती केलेली आहे। आता आपल्याला काय करायचं की साडीची जी लेस आहे ती लेस टोटल आपल्याला काढून टाकायची आहे, कारण बऱ्याच ठिकाणी जे मोती वगैरे आहेत ते निघालेले आहेत, तर पूर्ण लेस काढून आपल्याला घ्यायचे। त्यापूर्वी पहा, आता आपण अस्तरच्या फॅब्रिकवरती कटिंग करूयात। अस्तरचं फॅब्रिक साधारण 11.5 इंचामध्ये आपण 4 फोल्ड करून घेतलं। वरच्या बाजूला साधारण पहा 6 इंच शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे। 6.5 इंच घेतलं तुम्ही शोल्डर तरीही चालणार आहे। नेक डीप आहे आपला इथे, त्यानंतर 6.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करणार आहे मी आर्म होलसाठी। आता इथे नेक डीप किती आहे तर फ्रंट आणि बॅक दोन्ही नेक जवळजवळ 7 ते 8 इंच अशा पद्धतीने। बॅक नेक 8 इंच डीप आहे, ऑलमोस्ट 7.5 ते 8 इंच। तर त्यामुळे आपण इथे शोल्डर जे आहे ते 6.5 इंच घेतलेलं आहे साधारण, आणि रेडी आपलं होणार आहे ते 6 इंच साधारण। सरळ लाईन आखून घेतल्यानंतर इथे तुम्हाला चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तर चेस्टचा 4th पार्ट इथे 9 इंच घेतलेला आहे। 36 चेस्ट साईज जे आहे त्या साईजचा हा ड्रेस आहे। 2 इंच मार्जिन घेतलेला आहे मी दाखवल्याप्रमाणे आणि मार्किंग केलं। तुमचं मेजरमेंट जर सेम ॲज इट इज असेल तर ॲज इट इज 36 साईजमध्ये तुम्ही हा ड्रेस बनवू शकता। आता पहा, टॉप पार्ट इथे आपल्याला किती ठेवायचं आहे उंची, जो ड्रेस आहे त्याच्या टॉप पार्टची उंची 14.5 इंच रेडी ठेवायची आहे, प्लस 1 इंच अशा पद्धतीने 15.5 इंच, म्हणजे 14.5 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन म्हणू शकतो, किंवा जो बॉटम पार्ट आहे तो त्यामध्ये फिटिंग करण्यासाठी अर्धा इंच अशा पद्धतीने, आणि शोल्डर अर्धा इंच, यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे फॅब्रिक। आपण सरळ रेष आखून घेतली आणि तिथे तुम्हाला घ्यायचा आहे वेस्टचा 4th पार्ट, आणि प्लस जर तुम्हाला प्रिन्सेस कट बनवायचा असेल तर हे पहा वरती किती येत आहे 11 इंच आणि खालच्या बाजूला देखील 11 इंच अशा पद्धतीने मी मार्किंग करणार आहे। म्हणजे जेवढं चेस्टचं मेजरमेंट घेतलं तेवढंच आपण खाली मेजरमेंट घेतलेलं आहे। 2 इंच मार्जिन सोडून जेवढा पण एक्स्ट्रा आपलं येणार आहे इंचेस ते आपण इथे प्रिन्सेसचा जो पफ आहे पफ क्रिएशन त्यासाठी यूज करणार आहे। म्हणजे जर तुमची इथे चेस्ट जर 32 असेल तर तुमचा वेस्टचा 4था भाग जो आहे 8 इंच येतो। त्यानंतर फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच, बॅक आर्महोलसाठी 1.5 इंच असं मी मार्किंग केलेलं आहे दाखवल्याप्रमाणे। इथे कर्व स्केल घेऊन मी मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेतला। तुम्ही फ्री हँड देखील आकार जो आहे तो देऊ शकता। आणि खूप हा जो ड्रेस आहे व्हायरल ड्रेस आहे, मिशोचा व्हायरल ड्रेस हा आपण शिवलेला आहे। इथे 3 इंच गळारुंदी घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे, आणि त्यानंतर अशा पद्धतीने गळ्याची खोली घ्यायची आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळ्याची खोली घेऊ शकता। इथे 7 इंचासाठी मी एक मार्किंग केलेलं आहे, आणि क्रॉसमध्ये जर बघितलं तर 7.5 इंच। तर 7 इंच हा पुढचा गळा आपण डीप घेतलेला आहे, आणि स्क्वेअर नेक आपण इथे बनवणार आहे। तुम्ही इथे स्वीटहार्ट शेप पण घेऊ शकता किंवा राऊंड शेप देखील घेऊ शकता, हे तुमच्या आवडीप्रमाणे असणार आहे। त्यानंतर हे पहा, आपल्याला काय करायचं आहे बॅकनेकचं देखील मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बॅकनेक तुम्हाला किती डीप हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता। अर्धा इंच शोल्डर जे आहे स्लोप देऊन घेतलेला आहे, आर्महोल साईडला शोल्डर स्लोप दिलेला आहे। आता आपल्याला एक मार्किंग करायचं आहे साधारण 6 इंचावरती, हे पहा अशा पद्धतीने, आणि एक रेष आखून घ्यायची। बॅकनेक आपला 7.5 इंच 7 इंच डीप आपण ठेवलेला आहे बॅकनेक, आणि फ्रंट नेक 6 इंच घेतलेला आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डीप घेऊ शकता। आता त्यानंतर हे पहा, ॲपेक्स पॉइंटचा मार्किंग केलेला आहे 3.8, म्हणजे साधारण पहा की तुमचं ॲपेक्स टू ॲपेक्सचे जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आणि त्याचा अर्धा भाग तुम्हाला मार्किंग करायचा। त्यानंतर शोल्डरपासून खाली तुम्हाला जो आहे
शोल्डर टू अपेक्स पॉईंटचं मेजरमेंट घ्यायचं, ते जे की मी 10.5 इंच घेतलेलं आहे. वरच्या बाजूला आपण घेतलेलं आहे 3.8 इंच, तर खालच्या बाजूला त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला काय करायचं आहे, कमी घ्यायचं आहे वेस्ट साईडला. आणि पहा इथे 8 इंच म्हणजे साधारण पाहू शकता की वेस्ट जे आहे 32 इंच आहे. मधला जो आपला टक्सचा पार्ट आहे तो साधारण 1 इंचाचा येणार आहे. हा ड्रेस असल्यामुळे आपण इथे जो उभार आहे, छातीचा उभार किंवा टक्स क्रिएशन जे म्हणू शकतो किंवा जो पफ आहे तो कमी घेतलेला आहे. ड्रेसमध्ये जास्त उभार किंवा जास्त पफ नाही घेतला तरीही चालतो. आणि अशा पद्धतीने क्रॉस लाईन जी आहे ती मुंढ्यामध्ये आपल्याला कनेक्ट करून घ्यायची आहे. आता 1 इंच जे आहे खालचा टक्स घेतला आहे रुंदीला, तर वरच्या टक्सची जी रुंदी असणार आहे ती साधारण अर्धाच इंच असणार आहे. हे पहा, म्हणजे खाली जर तुमचा 2 इंचाचा टक्स असेल तर वरच्या बाजूला तुमचा 1 इंच असेल. खाली 3 इंच असेल तर वरच्या बाजूला टक्सची रुंदी जी आहे ती तुमची 1.5 इंच यायला हवी. आता अर्धा इंच ही जी आपली आर्महोल लाईन आहे ती मी खाली घेतलेली आहे अशा पद्धतीने, कारण ज्यावेळी आपला अर्धा इंच मुंढ्यामध्ये टक्स जो आहे तो फोल्ड झाला की आपल्याला मुंढा जो आहे तो कमी पडणार आहे किंवा फ्रंट साईडचा आर्महोल जो आहे तो कमी होतो. तर ही लाईन जी आहे खाली एक्सटेंड करून घेतली आणि त्यानंतर तिथे नवीन मुंढ्याचा आकार देऊन घेतला. त्यानंतर कर्व स्केल घेतली आणि अशा पद्धतीने गोल आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं आहे आणि शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचे जे मेजरमेंट आहे तेही तुम्हाला परफेक्ट घ्यायचं आहे, जेणेकरून ड्रेसला फिनिशिंग जी आहे ती खूप छान येते. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही सेपरेट करायचे. त्यानंतर दोन्ही नेकची सेपरेटली कटिंग करून घ्यायची आहे. तर 7 इंच साधारण बॅक नेक ठेवलेला आहे आणि 6.5 ते 6 इंच इथे फ्रंट नेक ठेवलेला आहे, कारण हा जो नेक आहे तो स्क्वेअर नेक आहे. स्क्वेअर नेक आहे त्यामुळे हा पसरलेला असणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदा मी बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे बॅक आर्महोलवरून. दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आणि साधारण 2 इंच याच्यामध्ये मी मार्जिन ठेवलेली आहे. आता ह्याच ड्रेसमध्ये तुम्ही झिप देखील बॅक साईडला ॲड करू शकता, झिप देखील लावू शकता. आणि यामध्ये जसं की मी प्रिन्सेस कट बनवलेला आहे, तर तुम्ही प्रिन्सेस कट न करता तुम्ही डायरेक्टली छोटेसे टक्स टाकून नॉर्मल ड्रेस जसा बनवतो तसं बनवलं तरी चालणार आहे. पण प्रिन्सेस कट चा शेप देऊन जर तुम्ही ड्रेस शिवलात तर खूप छान अशी फिनिशिंग जी आहे ती येते या ड्रेसला. मिडी ड्रेस जो आहे, शॉर्ट मिडी ड्रेस आपण इथे बनवलेला आहे. आता इथून मी कट करताना मधून कट केलेला आहे, कारण जे माझं फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते नेटचं फॅब्रिक असल्यामुळे इथे जो टक्स जो आहे तो टोटल कट नाही केलेला, मी थोडंसं ठेवलेलं आहे, कारण एक्स्ट्रा मार्जिन ठेवून मी इथे याची जी आहे शिलाई करणार आहे किंवा स्टिचिंग करणार आहे. फ्रंट पार्ट देखील सेपरेट करून घेतलेला आहे आपण अशा पद्धतीने. आता इथे पाहू शकता तुम्ही, हा जो आपण नंतरचा एक्स्ट्रा कट केलेला जो मुंढ्याचा आकार आहे तो अशा पद्धतीने ठेवल्यानंतर जो नवीन आपल्याला मुंढा मिळालेला आहे त्याची आपण कटिंग करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे, कारण ही कटिंग फार महत्त्वाची आहे. यामध्ये काय होतं की पुढच्या बाजूने टक्स घेतला की पुढचा मुंढा कमी होतो आणि मागचा मुंढा जो आहे तो जास्त होतो. तर स्लीव्ज लावण्याला किंवा स्लीव्जची जी शिलाई आहे ती करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर हे पहा, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्हींची कटिंग झाली. आता साडी घेतलेली आहे, साडीचा जो पदराचा पार्ट आहे तो 4 फोल्डमध्ये ठेवला आणि इथे घेताना पहा तुम्ही, मी बॅक पार्ट घेतलेला आहे आणि बॅक पार्ट आपल्याला बंद बाजूवरती बंद बाजू ठेवून व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्सची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. खूप छान असं वर्क या साडीवरती होतं, त्याचा आपल्याला उपयोग झालेला आहे. आता त्यानंतर पहा, पूर्ण लेस जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची. आता इथे तुम्ही पाहू शकता ही सरळ बाजू आहे साडीची आणि साडी मी व्यवस्थित अशी फोल्ड करून ठेवलेली आहे. 14.5 इंच टेप वरती ठेवला आणि त्यानंतर पहा आपल्याला काय करायचं, हा जो ड्रेस आहे त्याचा बॉटम 2 पार्टमध्ये रेडी झालेला आहे. तर मार्किंग करायचं आहे आपल्याला साधारण, इथे तुम्ही पाहू शकता 23 ते 23.5 इंचावरती मी इथे एक मार्किंग केलेलं आहे बॉटमसाठी. प्लस अजून 1 इंच मी याच्यामध्ये वाढवून घेतलेला आहे.
म्हणजे 25 इंच इथे मार्किंग केलं आणि वरचा जो आहे पार्ट तो 20 इंच, म्हणजे साधारण खालची जी फ्रील आहे ती आपली 5 ते 6 इंचाची फ्रील आपली होणार आहे. टोटल बॉटम पार्ट जो आहे तो साधारण आपला रेडी होणार आहे 25 इंचाचा बॉटम प्लस 14.5 असा आपला टॉप. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ड्रेस रेडी करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण मार्किंग करणार आहोत 20 इंचावरती फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवून आणि त्यानंतर आपल्याला कटिंग करायची. तर हे पहा, इंच टेप घेतलेला आहे मी व्यवस्थित आणि इथे तुम्ही पाहू शकता की फ्रंट आणि बॅकसाठी मी इथे 2 लेअर किंवा 2 आयताकृती स्ट्रीप ज्या आहेत त्या कट करून घेतल्या, ज्याची उंची आहे साधारण 20 इंच आणि रुंदीमध्ये जेवढं वर्क होतं साडीमध्ये तेवढा साधारण मी 1.5 मीटर पुढच्या बाजूने आणि साधारण 1.5 मीटर मागच्या बाजूने असा घेर घेतलेला आहे. म्हणजे साधारण 54 ते 55 इंच असा आपण घेर घेतलेला आहे. प्लेन नेट जिथे जिथे साडीमध्ये होतं ते पूर्ण प्लेन नेट जे आहे अशा पद्धतीने साधारण 7 इंचाच्या स्ट्रीप मी कट करून घेतल्या. खालच्या साईडने बॉटम पण आपल्याला फोल्ड करायला 1 इंच फॅब्रिक लागणार आणि वरच्या बाजूने अर्धा इंच अशा पद्धतीने 7 इंचाच्या स्ट्रीप मी रेडी करून घेतलेल्या आहेत किंवा कट करून घेतल्या. आता जेवढं उरलेलं फॅब्रिक होतं त्यातून आपल्याला स्लीव्सची कटिंग करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडची स्लीव्सची बाजू जी आहे किंवा फॅब्रिकची बाजू आहे ती बंद आहे आणि साधारण स्लीव्सची जी आहे इथे तुम्ही उंची पहा 13 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदीमध्ये हे फॅब्रिक पहा साधारण मी इथे घेताना पूर्ण फॅब्रिक ॲक्च्युली घ्यायला हवं होतं. माझ्याकडे घेर खूप कमी आला या फॅब्रिकचा, पण फॅब्रिक कट झालेलं होतं क्रॉसमध्ये, त्यामुळे मला इथे साधारण मी रुंदी जी आहे फॅब्रिकची 10 इंच एवढीच घेतलेली आहे. इथे तुम्ही जेवढं जास्त फॅब्रिक घ्याल तेवढे जास्त चुन्या येणार आहेत आणि स्लीव्ज ज्या आहेत त्या खूप अशा छान दिसणार आहेत. साईडने जे फॅब्रिक कमी जास्त आहे किंवा वर खाली आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता तुम्ही पाहू शकता की हे फॅब्रिक आपल्याकडे किती आहे, त्या पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. तुम्हाला जेवढा घेर हवा किंवा जास्त पफ हवा असेल तर तुम्ही तेवढं जास्त रुंदीचं जे आहे फॅब्रिक घ्यायचं आहे. तर इथे मी 10 इंच रुंदीला 4 फोल्डमध्ये 10 इंच रुंदीला घेतलं. त्यानंतर पहा 3 इंच ओपन साईडला मार्किंग केलं. त्यानंतर आता इथे साधारण पहा मार्किंग केलेलं आहे मी 2 इंच मार्किंग केलं, 2 ते 2.5 इंच. तर ते हे का केलं तर मला खालच्या बाजूने देखील चुन्या घ्यायच्या होत्या. तर खालच्या बाजूने मी फक्त 2 इंच मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने स्लीवचा आकार जो आहे तो देऊन घेतला. आता तुम्ही म्हणाल की वरच्या बाजूने तुम्ही स्लीवचा कुठेच आकार दिला नाही, तर ह्या बलून स्लीव्ज आहेत आणि आपल्याला सर्व चुन्या घ्यायच्या आहेत म्हणून आपण अशा पद्धतीने स्लीव्सची कटिंग केलेली आहे. हे पहा, ह्या अशा व्यवस्थित अशा चुन्या येणार आहेत आपल्या आणि खालच्या बाजूने आपण इथे इलॅस्टिक लावणार आहोत. आता आपण स्टिचिंग करूयात. तर इथे पहा मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे. पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे सर्व फॅब्रिक. नेकपार्ट व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे सिक्युअर करायचा आणि आपल्याला काय करायचं स्टिचिंग करायचं आहे. आता फॅब्रिक खूप नाजूक आणि नेटचं फॅब्रिक आहे त्यामुळे पिन्स जास्त लावून घ्यायचे आहेत. जे पण बिगिनर्स असतील त्यांनी पाहिलं तरी त्यांना समजणार आहे आणि आपल्याला नेकपार्ट जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता की मी कशा पद्धतीने नेकपार्ट जो आहे तो स्टिच केलेला आहे. सर्व गोष्टी दाखवायच्या की म्हटलं की जो व्हिडिओ आहे आपला फार मोठा होतो, पण तरीही बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला डीपमध्ये शिकायचं आहे, तर नक्कीच मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला समजतील अशा पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर इथे एक पार्ट जो आहे तुम्ही नेकचा स्टिच करून दाखवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित असं फॅब्रिक मूव्ह करून घ्यायचं आणि आपल्याला काय करायचंय पूर्ण नेक पार्ट स्टिच करून घ्यायचा. त्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं. छोटे छोटे कट्स करून घ्यायचे नेक पार्ट भोवती आणि इथे कॉर्नर जो आहे तिथे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. छोटी जी आपली कात्री असते त्याने व्यवस्थित कट करून घ्यायचे. फॅब्रिक सरळ बाजूला टर्न करून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित असं हे फॅब्रिक जे आहे सेट करायचं आणि टॉप स्टिचेस जे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे. इथे तुम्हाला हवं तर तुम्ही मोती किंवा पल जे आहेत वेगवेगळे अशा पद्धतीचे देखील नेक पार्टवरती लावू शकता. फ्रंट पार्ट घेतलेला आहे
मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे. पिनने सिक्युअर करून घेतलं फॅब्रिक. आता आपल्याला जो फ्रंटचा नेक पार्ट आहे तो रेडी करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. त्याचबरोबर जे साईड पार्ट आहेत ते देखील आपल्याला अस्तर लावून अटॅच करून घ्यायचे आहेत एकमेकांना. आणि अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्टचा जो पफ आहे किंवा दोन्ही पार्ट्स आहेत साईड पार्ट ते एकमेकांमध्ये अटॅच करून घ्यायचे. फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट रेडी झाले. आता आपल्याला बॉटम पार्ट रेडी करायचा आहे. बॉटमसाठी काय करायचं आहे हे पहा, मी इथे माझ्याकडे गॅदरिंग फूट असल्यामुळे मी त्या मशीनवरतीच याच्या ज्या आहेत चुन्या बनवून घेतलेल्या आहेत त्या फूटवरती, आणि त्या फक्त आता मला त्या साईजमध्ये परफेक्ट ॲडजस्ट करून अटॅच करायच्या आहेत. हे तुम्ही सुई दोऱ्याने देखील करू शकता किंवा तुमच्या जी नॉर्मल मशीन असेल त्यावरती साधारण 8 नंबरची जी टीप आहे किंवा 7 नंबरची टीप अशा पद्धतीची टीप घ्यायची आणि अशा पद्धतीच्या चुन्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या. सेम फ्रिल देखील मी अशाच पद्धतीने गॅदरिंग करून रेडी करून घेतलेली आहे. पाहू शकता जेवढं पण प्लेन नेट या साडीमध्ये होतं वरच्या बाजूने किंवा पदराच्या आतल्या नेसत्या पदराच्या बाजूने सर्व नेट मी कट करून याची फ्रिल जी आहे ती रेडी केलेली आहे. हे पहा, टॉप पार्टमध्ये बॉटम पार्ट अटॅच केला, त्यानंतर फ्रिल जी आहे ती आपल्याला अटॅच करायची आहे व्यवस्थित अशी. दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे. फ्रिलचं मेन फॅब्रिक, बॉटमचा जो वरचा पार्ट आहे त्याचे मेन फॅब्रिक, आणि सर्व फ्रिल अटॅच करून घ्यायची. फ्रिलला खालच्या बाजूने काय करायचं आहे, आयदर तुम्ही पिको करू शकता किंवा गोट किंवा डबल फोल्ड करून स्टिच पण करू शकता. अस्तर इथे अम्ब्रेलामध्ये आपण लावून घेतलेला आहे. अम्ब्रेलामध्ये अस्तर कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की जेवढी फ्रिल आहे त्याच्यापेक्षा थोडंसं साधारण 3 इंच कमी आपण इथे अस्तर जे आहे ते कट केलं. अस्तरचा बॉटम डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे. हा पण बॉटम आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करायचा किंवा पिको केला तरी चालणार आहे. अशा पद्धतीने फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे किंवा टॉप पार्ट ठेवायचा, त्यावरती अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आणि आपल्याला स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर हे फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आहे. इथे जे आहे कुठेही शिलाई दिसत नाही या पद्धतीने तुम्ही स्टिच केलं तर. सेम असाच बॅक पार्ट देखील आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्लीव्ज मी इथे रेडी करून घेतल्या. स्लीव्जचा बॉटम जो आहे तो डबल फोल्ड करून स्टिच केलेला आहे मी, आणि वरच्या बाजूला चुन्या घेत आपल्याला ही स्लीव्ज अटॅच करायची आहे अशा पद्धतीने. आता इथे जे आहे इलास्टिक आपल्याला इन्सर्ट करून घ्यायचा आहे जो बॉटम आहे त्यामध्ये. आता मी इथे छोट्या छोट्या चुन्या घेणार आहे. स्लीव्ज लावताना नेहमी शोल्डरचा जो सेंटर पॉइंट आहे तिथून लावायला सुरुवात करायची, जेणेकरून स्लीव्ज कधी मागच्या बाजूने किंवा पुढच्या बाजूने कमी पडणं असा प्रकार जो आहे तो होत नाही आणि स्लीव्ज ही परफेक्ट आपली अटॅच होते. त्यानंतर ड्रेसला फिटिंग करून घेतली आणि सुंदर असा अप्रतिम ड्रेस जो आहे आपला इथे तयार झालेला आहे. तर खूप छान असा ड्रेस तयार झाला आहे. तुम्ही हा ड्रेस नक्की ट्राय करा आणि मला फोटो शेअर करा. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो लवकरात लवकर जॉईन करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे साडी रियूज व्हिडिओ असणार आहे, तो पण नक्की पहा.